बंद करण्याची वेळ आलेल्या शाळेला अखेर 7 महिन्यात ISO मानांकन, विद्यार्थ्यांकडून जल्लोष। सध्या मराठी माध्यमांच्या सरकारी शाळा वाचवण्यासाठी सरकार नवनवीन उपक्रम राबवत असते, पण सरकारी शाळांकडे ग्रामीण भागातील पालकांनी साफ दुर्लक्ष केल्यानं काही शाळा शेवटच्या खटका मोजताना दिसतात। अशीच अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळा उंचखडक बुद्रुक येथे 28 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला। 7 महिन्यात शाळेला ISO मानांकन मिळालं आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी शाळेची निवड झाली आहे। मुख्यमंत्री माझी शाळा मराठी शाळा या स्पर्धेत शाळेचा प्रथम क्रमांक आलाय, त्यामुळे शाळेत DJ लावून राष्ट्रीय गाणे, बालगीतं वाजवून आनंद साजरा करण्यात आलाय। मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ, महात्मा फुले, माता सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, कोळी वेशभूषा, आदिवासी अशा अनेक वेशभूषा परिधान केल्या होत्या। यावेळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची गावातून मिरवणूक काढण्यात आली। घराघरातून शिक्षक रवी रुपवते व देवीदास गिरे यांचं औक्षण करण्यात आलं। तसेच आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी शाळेला 37 लाखांचा निधी दिल्यानं त्यांचा ऑनलाईन वाढदिवस साजरा करण्यात आलाय। हे सर्व एका पत्रकार युवकांच्या कष्टामुळे आणि कठोर मेहनतीमुळे साध्य झालं, तो म्हणजे सागर शिंदे। सागराला कधी परिसीमा नसते, तशीच सीमा नसलेला आणि सतत समाजासाठी झटणाऱ्या सागरनं आज बंद करण्याची वेळ आलेली शाळा पुनर्जीवित जीवित करून गरीब विद्यार्थ्यांच्या जीवनात आशेचा किरण फुलवलाय। अशा सागरचं शब्दात न मावणारा आभार। या कार्यक्रमास आमदारांच्या पत्नी सौ पुष्पाताई लहामटे, ज्येष्ठ शिक्षक तज्ञ भाऊसाहेब चासकर, कळसगावचे सरपंच राजेंद्र गवांदे, रमेश शिरकांडे, राष्ट्रवादीचे युवा तालुकाध्यक्ष अक्षय आभाळे उपस्थित होते। यावेळी सर्व पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, देणगीदार, सर्व कमिट्यांचे सदस्य आणि महिलांना फेटे बांधण्यात आले होते। सर्व उपस्थितांचे शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सागर शिंदे यांनी आभार मानलाय। न्यूज 15 मराठीसाठी आशिष रगे पाटील, अकोले, अहमदनगर।